नमस्कार. निशांत होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता वाजले आहे सकाळचे 5. तर आज आहे नवमीचा कार्यक्रम. त्यासाठी लवकर सकाळी उठून आणि स्वयंपाकाची तयारी केलेली आहे. तर आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करू. आज आहे नवमी, तर नवमीच्या दिवशी ना मी सर्वात पहिले मेथीची भाजी करायला घेतली आणि ती साईडला उकडायला ठेवून दिली, कारण ही वाळलेली भाजी होती. त्याच्यामुळे मी आधी ती उकडून घेत होती. आणि कढईमध्ये ना दुसऱ्या साईडला मी एक कढई ठेवली गॅसवरती आणि त्या कढईमध्ये तेल टाकलं. तेल एकदम थोडंसं टाकलं आहे मी, कारण की भाज्या कशा थोड्या थोड्या करायच्या आपल्याला. आता ह्या पितळ्याच्या वगैरे नवमीच्या भाज्यांचं काय असं सर्व भाज्या असतात, त्याच्यामुळे थोडं थोडंच करायच्या असतात आणि त्याला तेल अगदी कमी वापरायचं असतं. तर मी काय केलं, खूप थोडंसं तेल टाकलं. त्याच्यामध्ये आपले जिरे, मोहरी, लसण, परत कढीपत्ता हे सर्व घालून घेतलं. हळद घालून घेतली आणि आपलं लाल तिखट वगैरे हे सर्व आपलं मी माझ्या भाजीच्या क्वांटिटीनुसार मी सर्व टाकून घेतलं. आणि आपले गवारच्या शेंगा त्याच्यामध्ये मी घालून घेतल्या आणि व्यवस्थित अशा परतून घेतल्या मी त्या गवारच्या शेंगा. आणि व्यवस्थित असं परतून घेतलं मी. आणि त्याच्यामध्ये ना मला असं चवीपुरतं मी मीठ पण घालून घेतलं. जास्त पण नाही घातले, कारण भाज्या आपल्या एकदम थोड्या थोड्या असल्यामुळे होत्या नव्हत्या त्या भाज्या. पण मी ते गवारच्या शेंगा काढून आणि त्या कढईमध्ये घालून घेतल्या आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आणि ह्या साईडला आपली भाजी पण उकडत होती. आणि नंतर मग मी हे थोडंसं मीठ घेतलं, एकदम थोडंसं घेतलं आणि ते घालून घेतलं, मिक्स केलं. छान मिक्स होतं ते. मिक्स झाल्यानंतर आहेत ना आपल्या चमच्याला थोडंसं तेल वगैरे लागलेलं होतं, तर थोडंसं पाणी घातलं, काहीतरी किंचित एकदम थोडंसं. आणि त्याच्यावरती नंतर मग मी झाकण ठेवून घेतलं आणि लगेच दुसरे पॅन ठेवला मी. दुसऱ्या पॅनमध्ये ना लगेच दुसऱ्या भाजीची तयारी केली, कारण वेळ पण होणार होता. सकाळी लवकर उठून मी 4लाच उठलेली, आंघोळ वगैरे करून 5ला स्वयंपाकाला लागलेली, कारण लवकर बनवायला कोणी पण नव्हतं सोबत. कारण की ना आमच्या नवमीचा कार्यक्रम आहे, आमच्या सर्व साथी घरी नवमीचा कार्यक्रम होता. त्याच्यामुळे कोणीच कोणाच्या घरी जायला म्हणजे वेळच नव्हता कोणाच्या घरी जायला, कारण प्रत्येकाच्या घरी बनवत होतं. त्याच्यामुळे मी पण कोणाला बोलवलेलं नव्हतं, घरचेच होते सर्व. मग मी आणि छकू, मी स्वयंपाक बनवत होती आणि छकू व्हिडिओ शूट करत होती. तर आमचं दोघींचं आम्ही पहाटे 4 वाजेपासून उठलेलो होतो आम्ही दोघीजणी, आणि आमचं हे करायचं काम चालू होतं. मी डांगराची भाजी घालून घेतली, ती पण व्यवस्थित अशी शिजवून घेतली. जास्त त्याच्यात पण तेल घातलं नाही, काही नाही. व्यवस्थित असं जेवढं आपल्याला लागतं तेवढं मीठ वगैरे त्या क्वांटिटीनुसार मी घालून घेतलं. आणि एकदम अशी म्हणजे मी सर्व पाव किलो भाज्या आणलेल्या होत्या, त्याच्यामधनं पण मी अर्ध्या घातलेल्या होत्या, कारण की ना सर्व भाज्या होतात ना, तर त्या एकखटी आपण ज्या घेतात ना खूप होऊन जातात त्या भाज्या, आणि त्या खाल्ल्या पण जात नाही आणि तसेच पडून राहतात. मग मी सर्व अशा थोड्या घेतल्या होत्या. दुसऱ्या साईडला परत त्या गवारच्या शेंगा काढून घेतल्या दुसऱ्या त्या कढईमध्ये. ती कढई काही धुतली वगैरे नाही मी, कारण की सारख्या परत आपल्याला भाज्या त्यातच करायच्या आहे, तर त्याला तसंच फक्त काढून आणि त्याच्यामध्ये मी दुसरी भाजीला फोडणी देऊन घेत होती. त्याच्यामध्ये पण परत लसण वगैरे हे सर्व जे आपण फोडणीला वगैरे घालतात ना ते सर्व घालून घेतलं. आणि दुसरी भाजी मी त्याच्यामध्ये परत घालून घेत होती. लाल तिखट वगैरे क्वांटिटीनुसार मी सगळं थोडं घालत होती, कारण की भाज्या आपल्या एकदम थोड्या असल्यामुळे ना त्याच्यामध्ये मसाले वगैरे पण आपली मिरची वगैरे पण थोडं घालून घेतले. आणि ते कारले मी एकदम थोडे घेतले होते, म्हणजे छोटे 2 कारले होते आणि तेवढेच घेतले, कारण कारला जास्त कोणी खात नाही. त्याच्यामुळे मी काय केलं होतं, 2च कारले छोटे पुडी करून घेतल्या आणि तेवढंच करून घेतलं. आणि एकदम कमी तेलामध्ये मी बनवत होती हे सर्व, खूपच कमी तेलामध्ये बनवत होती. तर त्याच्यामुळे ना असं धूळ असं त्याच्यामधनं ना वाफा वगैरे पण खूप निघत होत्या. आणि इथे ना कारल्यावर झाकण ठेवून शिजायला ठेवून दिलं. दुसऱ्या भाजीची मी तयारी केली. आणि इथे माझी पण तब्येत आणि बिलकुल बरोबर नव्हती, कारण आहे ना आता कसं पावसाचे दिवस चालू आहे आणि व्हायरल इन्फेक्शन पण चालू आहे. तर मला पण सर्दी खोकला झालेला. पण काय करणार आहे, आपले हे असे कार्यक्रम असतात ना, हे आपले पूर्वजांना वगैरे वर्षातून एकदाच येतात, ते जेव घालावंच लागतात. त्याच्यामुळे मी पटपट स्वयंपाक करून घेत होती, जशा पद्धतीने जसं मला जमेल तसं. आणि इथं दुसऱ्या भाजीची पण मी तयारी केली. आणि भेंड्या वगैरे कापून घेतल्या. छकू मध्ये मला कापून वगैरे पण देत होती. भेंडीची भाजी वगैरे मध्ये तिची अशी मदत पण होत होती मला भरपूर काही. आणि व्यवस्थित तिने असं भेंड्या वगैरे मिरची वगैरे कापून दिली आणि मी भेंड्याची भाजी घालून घेत होती. आधी थोडंसंच तेल घातलं होतं, पण काय झालं, भेंडीच्या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं आणि त्यात मिरच्या पण थोड्या तेलामध्ये फ्राय होत नव्हत्या. मी अजून थोडंसं तेल घालून घेतलं मग, आणि त्या मिरच्या वगैरे व्यवस्थित फ्राय करून घेतल्या. जास्त तिखट पण बनवायच्या नव्हत्या आपल्याला भाज्या. मग मी इथे ना आपल्या भेंडीच्या भाजीसाठी 2 ते 3च मिरच्या घेतल्या होत्या. त्या व्यवस्थित अशा फ्राय करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपली भेंडीची भाजी घालून घेतली. सर्व भेंड्या अशा व्यवस्थित मिक्स वगैरे करून घेतल्या. आणि ना मी काय केलं होतं, इथे ना स्वयंपाकाला कोणाला बोलवलेलं नव्हतं. तर माझी एक मैत्रीण होती, तिला मी जेवायला बोलवलेलं सवाशीण म्हणून. तर तिला मी सांगितलेलं की तिची पण तब्येत बरी नव्हती, हे सर्व साथ वगैरे चालू आहेत आता सर्व ना, त्याच्यामुळे तिची पण तब्येत बरी नव्हती. मग मी तिला काय सांगितलं की तू एक काम कर,
तुझं सर्व सर्व आवरून वगैरे तू एकदम टायमावरती ये 11:30-12 वाजेपर्यंत, म्हणजे 12च्या आतमध्ये आपल्याला सवाशीण जेवण झाली पाहिजे. तर त्यासाठी तू 11:30पर्यंत ये, तर मी तोपर्यंत बनवून घेईल. नाही तर ती दरवेळेस मला मदतीला येत असते लवकरच. पण त्या दिवशी मी तिला तब्येत बरी नसल्यामुळे ना तिला मी नाही सांगितलं यायला. तरी पण ती आली होती, लवकरच आली जरा. लागली ती मला तिच्या पद्धतीने जशी मदत करता येईल तिला तशी ती मदत करू लागली होती मला. आणि इथे मी ना माझी जी मेथीची भाजी होती ना ती उकडून झाली आणि व्यवस्थित धुवून वगैरे घेतलेली होती मेथी, कारण ती कशी आपली वाळलेली भाजी असते ना, त्याच्यामुळे छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची ती आणि पिळून घ्यायची. आणि मग हिरव्या मिरच्या आणि जे आपले लसूण असतं ना त्याची फोडणी देऊन मी व्यवस्थित अशी परतवून घेतली. छान परतून घ्यायची असते, कारण की वाळलेली भाजी असते तर त्याला थोडंसं उकडायला पण वेळ लागतो आणि परतायला पण थोडासा वेळ लागतो. तर छान परतून घ्यायची ती, म्हणजे अशी कचकच वगैरे लागत नाही. कधी कधी काय होतं माहिती आहे का, असं पित्रांच्या वगैरे याच्यामध्ये ना ह्या भाज्या खूप महाग होऊन जातात. कधी भेटतात कधी भेटत नाही. तर मग काय करायचं असतं, ह्या उन्हाळ्यामध्ये वगैरे त्या भाज्या स्वस्त असतात ना, त्यावेळेस मस्त वाळून वगैरे ठेवायच्या, म्हणजे अशा नैवेद्याला वगैरे काम येतात आपल्याला. इथे सर्व भाज्या मी अशा बनवून घेतल्या होत्या आणि सर्व अशा एका परातीमध्ये आहेत ना मी अशा घालून घेतल्या, म्हणजे वाढायला पण सोपं जातं आणि कन्फ्युजन होत नाही.